आज आपण बघणार आहोत गरमागरम कुरकुरीत शाबूवडा रेसिपी। बाहेर 40 ते 50 रुपयांना मिळणारा हा शाबूवडा आपण तेवढ्याच पैशाच्या मटेरियलमध्ये घरच्या घरी एकदम कुरकुरीत व हॉटेलसारखा बनवू शकतो। शाबूवडा बनवण्यासाठी अर्धा किलो शाबू, त्याच्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट पाव किलो, ओली मिरची, कोथिंबीर, जिरे प्रमाणानुसार, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर घालून व उकडलेले बटाटे घालून सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आहे। त्यानंतर आपल्या हातावर मावेल इतका वडा आपण हातावरती थापून घ्यायचा आहे। मिश्रण घट्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शाबू वडे थापून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हे शाबू वडे सोडायचे आहेत। मध्यम फ्लेमवरती हे शाबू वडे पूर्ण भाजून घ्यायचे आहेत। हे शाबू वडे मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। आपले हे शाबू वडे तयार आहेत। तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत हे वडे सर्व करू शकता। जर तुम्हाला ओली मिरची आवडत नसेल तर तुम्ही तिखट बुक्का टाकून किंवा तिखट लाल टाकून हे वडे तयार करू शकता। पण उपवासासाठी हे वडे फारच टेस्टी लागतात, फारच कुरकुरीत लागतात। आणि महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये प्रामुख्याने उपवास, सोमवार, एकादशी, संकष्टी अशा वेळी महाराष्ट्रामध्ये हा पदार्थ नक्कीच केला जातो। जर तुम्हाला सुद्धा शाबू वडे करायचे असतील तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। जर तुम्ही हे वडे पाहिले तर ते अजिबात ऑइली नाहीत किंवा जास्त ते तेलकट नाहीत। जर तुम्हाला सुद्धा मी केलेली रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि मी सांगितलेल्याप्रमाणे एकदा नक्की वडा करून